शेतकरी बांधवांनो, बघा खालील व्हिडिओमध्ये माननीय कृषी मंत्री साहेब विधान भवनात अधिवेशनावेळी कशा प्रकारे रम्मी खेळताय. त्यांना काय देणं घेणं नाही, ते आपल्या कामात मस्त मग नाही. खरंच मंत्री साहेब, तुम्ही शेतकऱ्याचं कर्ज फेडण्यासाठी रम्मी खेळताय ना? का तुमच्यावर खूप जास्त गरिबी आली म्हणून तुम्ही रम्मी खेळताय? अरे लाजा वाटले पाहिजे साहेब तुम्हाला. इथं शेतकऱ्यावर रात्रंदिवस कष्ट करून करून मारायची वेळ आली. हजारो शेतकरी बांधव पिकाला हमी भाव न भेटल्यामुळं त्यांच्यावर कर्जाचे डोंगर कोसळताय आणि ते आत्महत्या करताय. तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न मांडणं सोडून अशा प्रकारचे धंदे करताय. नाही, तुमचं बरोबर आहे म्हणा. आम्ही शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिलंय, तुमचं तर काम झालंय. आता तुम्हाला शेतकरी जगला काय आणि मेला काय काहीच घेणं देणं नाही. पण मंत्री साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर शेतकऱ्यावर असंच अन्याय होत राहिला तर एक दिवस शेतकरी स्वतःसाठीच पिकवल आणि त्या दिवशी त्या देशावर उपासमारीची वेळ येईल. आला का? आणि त्या दिवशी तुम्हाला शेतकरी राजाची किंमत कळेल. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की या व्यक्तीची ही पहिली चूक नाही. याने अशा भरपूर चुका केलाय. त्यामुळे या व्यक्तीची काय वाट लावायची ते लवकर लावा, नाहीतर अशा व्यक्तीमुळं एक दिवस देश विकायचा वेळ येईल. शेतकरी असाल तर हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. जय जवान, जय किसान.